श्री सोनू नागरे हे कृतार्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहेत। तसेच श्रीराम नवमी महोत्सव नाशिक रोड विभागाचे कार्याध्यक्ष देखील आहेत। हिंदू धर्म रक्षणासाठी त्यांचा सहभाग मोलाचा आहे। आताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त श्री शरद पोंक्षे यांच्या हस्ते त्यांना हिंदू धर्मरक्षक म्हणून सन्मान चिन्ह सुद्धा देण्यात आले आहे। त्यांच्या धर्मपत्नी सौ पूजा देशमुख या उभयतांची उपस्थिती सुद्धा लाभली आहे। सनातन संस्थेच्या वतीने मी या दोघांचे हार्दिक स्वागत करते। म्हणजे मुलाने आपल्या वडिलांविषयी धर्म, पिता धर्म, आईविषयी मातृधर्म, पत्नीविषयी पती धर्म, हे जे आहे हे प्रत्येकाने धर्माचरण करायचं असते। म्हणजे सदाचरणाने वागणे, नीतिनियमाने वागणे, म्हणजेच काय, भ्रष्टाचार न करणे, अनैतिकतेने न वागणे, हे सगळं काय आहे धर्माचरण। धर्माचरणाने काय मिळते आपल्याला, सात्विकता मिळते आणि आपण व्यक्ती सत्वगुणी होते आणि आपले आत्मबळ वाढते। धर्माचरणाच्या कृती आपल्या शास्त्रात सांगितल्या आहेत बघा। सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक कृती कशी करावी ते दिलेलं आहे। अगदी सकाळी उठल्यापासून आपण श्लोक म्हणतो, कराग्रे वसती लक्ष्मी, म्हणजे आपण तिथं देवींना वंदन करतो, भूमीला वंदन करतो, हे सुद्धा धर्माचरण आहे। नंतर स्नान करण्यापूर्वी प्रार्थना करावी, जलदेवतेला प्रार्थना करावी, नंतर कपाळाला कुंकू लावावं, नंतर देवपूजा करणं, धर्मग्रंथ